नॉट बी कवर्ड. तर त्यामुळे मी ऑड वेळेला ऑलवेज जात असतो, सकाळी 5 वाजता किंवा रात्री 1-2 वाजता वगैरे, जिकडे कोणाला लिस्ट एक्सपेक्टेड की मी कुठच्या वेळेला जातो. कधी कधी सरळ दुपारी जातो. तर अशा गोष्टी मला जस्ट फॉर माय मेंटल सॅटिस्फॅक्शन. ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हे काय मीडिया तुला त्रास देतं मला नाही वाटत. तुम्ही मीडियामध्ये थोडी आहात. सुनंदन इथे नाही आहे असं गृहीत धरून म्हणतो, खरंच मीडियाशी फार उत्तम रिलेशन बांधले गेलेले आहेत. आय हॅव नो कंप्लेंट्स. कारण ज्या ज्या वेळेला मी मीडियाला सांगितलं की मला प्रिव्हसी पाहिजे, तसं एकदा मला आठवतं आहे की मी मसुरीला सुट्टीवरती गेलो होतो, मित्राकडे राहिलो होतो. तर तिकडे मीडिया आली आणि मला सांगितलं की आमच्या बॉसने आम्हाला सांगितलं की जे काही तुम्ही इकडे करणार आहात 1 आठवडा ते कव्हर करणार होता. मी बोललो याला काय अर्थच नाही राहिला. तर मी तिकडनं इकडे आलो की तुमच्यापासून लांब राहिला नाही, तर तुम्ही इकडे आलाय. मी बोललो लास्ट तुमच्या बॉसने एवढंच सांगा की मी 7 दिवसानंतर इकडनं जाणार आहे. 7व्या दिवशी मी तुमच्याबरोबर 20 मिनिटं बोलेन. तर तो तुम्हाला इंटरॅक्शन हवंय, काय केलं आणि काय नाही, की तुम्हाला नुसते व्हिज्युअल हवेत. व्हिज्युअल पोलीस आहेत ते ब्लॉक करू शकतात. पण जर काय तुम्ही मला माझं फ्रीडम दिलं तर इन रिटर्न मी तुम्हाला 20 मिनिटाचा इंटरव्ह्यू देईन, इंटरॅक्शन. आणि समहाव जे म्हणतो आपण की आता सुनंदनने सांगितलं की अग्रीमेंट आणि डिसअग्रीमेंट, तर थोडं डिसअग्रीमेंट होतं, पण शेवटी समवेअर वी अग्रीड की ओके 7व्या दिवशी संध्याकाळी मी बोलणार आहे. आणि मी बोललो त्यांच्याशी 20 मिनिटं. पण तिकडे मला त्याने प्रिव्हसी दिली. पण एकच अट होती, ते बोलले की आम्हाला रोज सकाळी 1 दर्शन हवं आणि 1 संध्याकाळी दर्शन हवं. तो बोलले मी कुठचा भगवा वगैरे काही घातला नाही दर्शन दिला तुम्हाला. मी जेव्हा जाईन त्यावेळेला तुम्ही माझा व्हिडिओ करा आणि मी जातोय ते करा आणि येतोय ते करा, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. पण मी बोलणार नाही किंवा प्लीज डोंट डिस्टर्ब मी मध्ये, कारण एक प्रायव्हेट मोमेंट आहे. आणि विच दे रिस्पेक्टेड. त्याने फक्त ते एक सकाळचं दर्शन मागितलं, दॅट वॉज फाईन. पण ॲट दी एंड ऑफ ते 7 दिवसाचा आमचा हॉलिडे नंतर मी बोललो आणि वी बोथ वर हॅपी. सो इट वर्क वेल. ये देखिए सचिन तेंदुलकर आज ग्रीन शर्ट क्यों पहने हुए? का रे बाबा आज ग्रीन शर्ट, काय विचार काय? काल वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे होता आणि आज इथे आलो आणि अमित एंटरप्राइजेस हाऊसिंग लिमिटेड बरोबर हा एक प्रोजेक्ट जो एक छोटासा आमच्यातर्फे एक एफर्ट आहे की ग्रीन, नुसतं ग्रीन पुणे नाही पण ग्रीन इंडिया असणे इज इम्पॉर्टंट. तर मला असं कळलं की 99 झाडं लावणार होतं, त्यातलं पहिलं झाड मी लावलं आता. तर माझा असा विचार आहे की फक्त 99 का, 99,000 का नाही, 99,000 पण आपण लावू शकतो आरामात. पण नुसतं झाड लावणं इज नॉट इम्पॉर्टंट. आय थिंक झाडाची काळजी घेणं इज मोर इम्पॉर्टंट. तर मी एवढंच इकडे अर्ज करीन की नॉट ओनली फॉर अस बट समथिंग विच इज रिअली गोइंग टू हेल्प इज वीड बी टेकिंग केअर ऑफ द नेक्स्ट जनरेशन अँड दे विल बेनिफिट अ लॉट आउट ऑफ दिस. तर हेच एक अर्ज करीन की आपण जेवढं पॉसिबल असेल आपल्यातर्फे तेवढं ग्रीन इंडिया करण्याचा प्रयत्न करूया. रंगाचा विषय निघाला म्हणून विचारतो की हजारो चाहते आहेत, पण त्यातला एखादा तरी चाहता लक्षात राहतो का? कारण एका चाहत्याचा मी फोटो असा पाहिलाय, त्याने अंगावर कपडे न घालता संपूर्ण तेंडुलकर असंच अंगावर रंगवलेलं आणि 10चा आकडा रंगवलेला, जो तो एक स्पेशल फॅन वेलविशर मी म्हणेन. कारण सुधीर कुमार त्याचं नाव, तो कुठेही इंडियात मॅच असेल तर कुठेही तो सायकलवरनं फिरतो सगळीकडे आणि ट्रेन्सने वगैरे पण येतो. पण त्याची कमिटमेंट आहे जी फक्त नॉट ओनली बिकॉज त्याच्या अंगावरती तेंडुलकर असतं, पण त्याच्या हातात ऑलवेज तिरंगा असतो. आणि त्याला आम्ही ज्या ज्या वेळेला बघतो त्याला टीममध्ये पण हेच डिस्कशन असतं की त्याला कधी स्थिर बसलेला आम्ही बघत नाही. तो ऑलवेज जर का 10 तास आमच्या समोर होता, 10 तास तो झेंडा असतो त्याच्या हातात. आणि एक त्याने जे एक इन्स्पिरेशन मिळतं किंवा एक जो सपोर्ट जो फील होतो प्लेयर्सना, फक्त मला नाही पण अख्ख्या टीमला, दॅट इज स्पेशल. आणि त्याची एक्सपेक्टेशन 0 आहे आमच्याकडनं परत, की ॲब्सोल्युटली डझंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम अस. तो फक्त एक्सपेक्ट करतो की त्याला एक मॅचचा पास द्यावं, जो मी त्याला रेग्युलर देतो, आणि त्याला येऊन जस्ट मॅच बघायची असते आणि इंडियाला सपोर्ट करायचं असतं. तर ही इज अ स्पेशल फॅन. आणि त्यामुळे आम्ही त्याला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये घेऊन आलो आणि त्याच्या हातात ट्रॉफी दिली पकडायला की तू पकड. बिकॉज जे
जे त्याचे गुड विशेस आणि प्रेयर्स होते आमच्यासाठी, इट मेंट अ लॉट आणि वर्कड फॉर अस. आणि तुमचे पण सगळे इकडे या आपण हॉलमध्ये मोठ्या बसलेलो होतो, तुमचे पण गुड विशेस आणि प्रेयर्स बद्दल एक मोठं थँक्यू. कारण आय थिंक प्रेयर्स ऑलवेज डिफिकल्ट वेळ असते त्यावेळेला कामाला येतात. आणि आपण सॉरी ज्या वेळेला प्लेयर्स डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये ऑलवेज विचार करत असतात की वी शुड नॉट लेट अवर कंट्री डाऊन, वी शुड बी फायटिंग फॉर ऑल द कंट्रीमन. आणि त्यावेळेला तुमचे गुड विशेस आमच्या कामाला येतात. तर थँक्यू व्हेरी मच फॉर ऑल द गुड विशेस, इट मीन्स अ लॉट टू अस. आणि तसंच त्याच्या हातात जी ट्रॉफी बघितली त्या सुधीरच्या हातात, त्यावेळेला आम्हाला पण एक स्पेशल मोमेंट होती आमच्यासाठी. आणि मी एक पर्सनल फोटो पण त्याबरोबर काढला. पेलेच्या फुटबॉलपटू पेलेच्या जर्सीचा नंबर पण 10 आहे आणि आपलाही नंबर 10 आहे. काही योगायोग? नाही, ॲब्सोल्युटली नाही. मी 10 केला कारण तेंडुलकर म्हणून 10 सुरू केला होता. नेव्हर बीन अ बिग फुटबॉल फॅन. मला तेवढं अजून एकदम पाहिजे तेवढं नॉलेज पण नाही फुटबॉलचं, टू बी ऑनेस्ट. दो मध्ये मँचेस्टर युनायटेड बरोबर मी काही प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज वगैरे केल्या होत्या. पण आय थिंक माझा इंटरेस्ट ॲक्च्युअल टेनिस आणि फॉर्म्युला 1मध्ये आहे. फॉर्म्युला 1मध्ये पण थोडासा कमी झाला आहे, कारण मायकल शुमाकर जसं पाहिजे तसं परफॉर्म करत नाही आहे मला, मे बी असं वाटतं. आणि मध्ये रिटायर झाल्यामुळे थोडा ब्रेक ऑल्सो मिळाला होता. पण 10 नंबर इज अ मेअर कोइन्सिडन्स आणि काही नाही. सचिन, इथे असलेल्या उपस्थित असलेली लहान मुलगा असू देत किंवा कुणी मोठा माणूस असू देत, प्रत्येकाला प्रेशरपासून सुटका नाहीये. अपेक्षांचं ओझं हे प्रत्येकावरती आहे. तुझ्यावरती जास्त नाहीये, माझ्या मते 100 कोटी लोकांचंच आहे. जास्त काही मला नाही वाटत प्रेशर. हे जे काय थोडंसं प्रेशर आहे हे तू कसं हँडल करतोस रे बाबा? अरे सर्वात मोठी गोष्ट सगळ्यांना मी सांगू इच्छितो की प्रेशर प्रत्येकावरती असतं, वेगवेगळ्या लेवलला असतं प्रेशर, पण प्रेशर प्रत्येकावरती असतं आणि असणं इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. कारण ज्या वेळेला तुमच्यावरती प्रेशर असतं दॅट इज वेन यू आर ऑन युअर टोज. अँड इफ यू वॉन्ट टू अचीव समथिंग इन लाईफ यू हॅव टू बी ऑन युअर टोज. क्रिकेट हा असा गेम आहे की यू कॅन इफ यू आर कॉट ऑफ गार्ड इट्स टू लेट. एक बॉल लागतो फक्त आउट व्हायला आणि तो एक बॉल कुठचाही बॉलर चांगला टाकू शकतो येऊन. तर तुमच्यावरती प्रेशर असणं इज इम्पॉर्टंट, कारण प्रेशर हेल्प्स यू प्रिपेअर बेटर. मला ऑलवेज माझ्यावरती प्रेशर आवडलंय कारण दॅट हॅज हेल्प मी प्रिपेअर बेटर. पण ऑल्सो मी म्हणेन की प्रेशरचा जास्त त्रास न होऊन घेणं हे आपल्या हातात असतं. आणि जे तुम्ही कुठच्या प्रकारे विचार करता दॅट इज इम्पॉर्टंट. मला ऑलवेज आय फेल्ट की ज्यावेळेला तुम्ही असा विचार करता की 100 कोटी लोक माझ्या डोक्यावरती बसलेत तर ते प्रेशरचा प्रॉब्लेम होतो. पण 100 कोटी लोक माझ्या बरोबर आहेत खेळताना, तो एक फायदा होतो त्याचा. आणि मी विचार करतो की 100 कोटी लोक माझ्या बरोबर आहेत, माझ्या डोक्यावरती नाही बसले. आणखीन एक गोष्ट म्हणजे वेगाचं आकर्षण असल्याचं वेळोवेळी बोलताना वगैरे जाणवतं. ऑनररी ग्रुप कॅप्टन म्हणून ज्यावेळेला निवड झाली, सन्मान मिळाला, त्यावेळेला एक आफ्रिकेची गोष्ट सांगून इच्छा व्यक्त केली होती. इम्पाला नावाचं विमान बरोबर चालवलं होतं आणि त्यावेळेला एक ही आठवण सांगून आपण म्हणलं होतं की सुखोई चालवायला मिळाली तर आवडेल. कुठवर आलाय? बरोबर. माझा पहिला एक्सपिरियन्स होता साऊथ आफ्रिकेमध्ये फायटर प्लेनमध्ये बसण्याचा. इम्पाला म्हणून फायटर प्लेन 1996 मध्ये आम्ही तिकडे होतो. आणि आमची प्रॅक्टिस मॅच चालू होती, पण माझा ब्रेक होता त्या मॅचला, कारण आदल्या मॅचला बऱ्याच वेळ मी बॅटिंग केल्यामुळे मला ब्रेक द्यायचं डिसिजन घेतलं होतं की 1 डे सिरीजसाठी मी फ्रेश राहणं इज इम्पॉर्टंट, तर प्रॅक्टिस मॅच न खेळणं. तर मला आठवतं की त्यावेळेला माझी बायको अंजली पण तिकडे होती आणि ते सगळ्या बायका हॉटेलमध्ये होत्या आणि आम्ही ग्राउंडवरती होतो. आणि ग्राउंडवरती आम्हाला एक आमच्या लोकल मॅनेजरने सांगितलं की असं ऑफर आहे की कोणाला फायटर प्लेनमध्ये बसायचं असेल तर काही प्लेयर्सना जाऊ शकता. तर फॉर्च्युनेटली ग्राउंडवरती झालं, कारण हॉटेलमध्ये असं तर मला वाटत नाही की मला बायकोकडनं परमिशन मिळाली असते की फायटर प्लेनमध्ये जा तू आणि बस.
पण ग्राउंडवरनं आम्ही गेलो आणि संध्याकाळी मी सांगितलं की मी आज फायटर प्लेनमध्ये बसलो आणि ऑलरेडी झालं मी आलो परत. तर दॅट एक्सपिरियन्स वॉज स्पेशल. आणि मला आठवतं की आत्ता ज्यावेळेला लास्ट इयर दिल्लीला मला ऑनर केलं गेलं, इट वॉज वन ऑफ द ब्राईटेस्ट मोमेंट्स ऑफ माय लाईफ. कारण इंडियन एअरफोर्स ज्या वेळेला तुम्हाला ऑनर करतं त्यावेळेला आय मीन इट इज अ स्पेशल मोमेंट. कारण ती माणसं नॉर्मल नसतात, जे देशासाठी लढतात ती माणसं स्पेशल असतात. आणि मला वाटतं की आपण सगळे मेअर एंटरटेनर्स आहोत अँड दे आर द रिअल स्टार्स. तर त्यांच्याकडनं ऑनर मिळणं हे एक्स्ट्रीमली व्हॅल्युएबल आहे माझ्यासाठी. आणि तो एक एक्सपिरियन्स असा होता की माझ्या हातावरती अंगावरती काटा आला की ना मला खरंच काय बोलायचं आहे कळत नव्हतं. कारण लहानपणी टॉप गन पिक्चर बघितला होता आणि टॉम क्रूज नुसते ते सनग्लासेस घालून जायचं तेवढं फक्त दिसायचं. पण ॲक्च्युली एअरक्राफ्टमध्ये बसल्यानंतर कळलं की इवन ना 20 मिनटं होतो मी एअरक्राफ्टमध्ये आणि 20 मिनिटात कळलं की बॉडीवरती किती स्ट्रेन पडतो त्याने आणि त्याच्यासाठी प्रेपरेशन पण किती लागतं. आणि नॉट जस्ट फिजिकल प्रेपरेशन पण फिजिकलहूनही जास्त आय थिंक मेंटल प्रेपरेशन इज मोर इम्पॉर्टंट. बिकॉज तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमची एक मोठी तयारी लागते, मोठं हार्ट लागतं त्यासाठी जायला. आणि तिकडे प्रत्येक माणसाकडे ते मोठं हार्ट आहे. तर त्यांच्यामध्ये ॲक्च्युअली एक दिवस काढणं वॉज मेमोरेबल वन फॉर मी. सुखोईची वाटचाल मला नक्कीच बसायला आवडेल सुखोईमध्ये. कारण इट इज दी मोस्ट मॉडर्न एअरक्राफ्ट आपल्याकडे आणि फास्टेस्ट एअरक्राफ्ट अपॅरेंटली. तर नक्कीच बसायला आवडेल. नुकतंच आपण सगळ्यांनी एक चांगली गोष्ट ऐकली आणि ते म्हणजे तू अजूनही तुझ्या करिअर बाबत समाधानी नाहीयेस. वी आर एक्स्ट्रीमली हॅपी फॉर दॅट, राईट? बरोबर. सचिन, साधा प्रश्न आहे, आनंद आणि समाधान याच्यात तू फरक कसा मानतोस? ज्यावेळेला राईट फ्रॉम माय स्कूल डेज जे मी आधी बोललो की ज्या वेळेला मी रन्स केले त्यावेळेला देवाच्या समोर पेढे ठेवले जायचे. पण इमिडिएटली नेक्स्ट डिस्कशन वॉज की पुढची मॅच कसं आपण अजून बेटर करणार आहोत. कारण घरी एक सॉर्ट ऑफ एक अनरिटन लॉ होता की शाळेत की let others talk about what has happened and we will think about what is going to happen, because you can control that थोडंफार or you can prepare better for that. तर जे काय होऊन गेलं ते ऑलरेडी झालेलं आहे आयुष्यात. बाकीचे बोलत राहतील वॉट एव्हर, विच इज गुड, फाईन. चांगलं केलं तर ओके, वेल अँड गुड. पण त्याच्याहूनही कसं आपण चांगलं करू शकतो की जेवढं केलं तेवढं कसं त्या लेवलला कसं आपण राहू शकतो विल रिक्वायर मोर एफर्ट. आणि तिकडे ऑलवेज दिस हेल्प मी. आणि तो सेम फॉर्म्युला मी आज वापरतो की आय एम हॅपी विथ वॉट एव्हर आय हॅव अचीव्ड बट आय डोंट थिंक आय एम सॅटिस्फाईड. कारण आय फील देर इज मोर लेफ्ट इन मी. आय कॅन परफॉर्म टू the best of my ability. Azuni I feel there is bit more left in me which I can deliver. आणि जर काय त्याच्यासाठी माझी फिजिकली आणि मेंटली जे आपण म्हणतो की जाऊन ग्राउंडवरती मेहनत करण्याची जी प्रेपरेशन करण्याची जी तयारी असेल माझी, तर इट इज गोइंग टू वर्क. आणि माझी तयारी आहे ॲट दिस स्टेज. आय फील की आय कॅन गो आउट अँड डू समथिंग. तर आय एम जस्ट गोइंग टू trust my heart because cricket is in my heart and I have reached a stage atta ya life मध्ये atta अशी स्टेज आहे की I only cannot go by my heart. I have to also use little bit of brains and pace myself. आणि ते ऑलवेज आयुष्यात मॅच्युरिटी बरोबर येतं. तुम्ही जे 18-19 वर्षाचे असता त्यावेळेला जे डिसिजन्स घेता आणि ज्यावेळेला 30-35 वर्षाचे होता त्यावेळेला तुमचं थिंकिंग कॅपॅसिटी, the way you view life is different. And maybe I've reached that stage where I also my decisions are also supported by my brain little bit, not just heart. तर just एक balance करून मला decision घ्यायला लागतात. पण as long as I'm enjoying it makes sense in continuing आणि as long as I'm happy and not satisfied. शेवटच्या काही 2-4 प्रश्नांकडे जाण्यापूर्वी ज्यांनी आजची ही मुलाखत आयोजित केली आहे त्या अमित एंटरप्राइजेस हाऊसिंग लिमिटेड या कंपनीच्या अनुषंगाने एक छोटा प्रश्न विचारू इच्छितो की अनेक जण ब्रँड अम्बॅसेडर व्हावं म्हणून आपल्याकडे येत असतील. अमितची निवड करण्यामागे काय नेमकं कारण?
अमितची निवड करण्यामागे मी म्हणेन की पहिल्यांदा डिस्कशन सुरू झालं रोहन बरोबर आणि मला आठवतं लास्ट इयर IPLच्या आसपास आम्ही भेटलो आणि त्यावेळेला येऊन रोहनने अप्रोच केलं माझ्या मॅनेजरला आणि तेव्हापासून डिस्कशन सुरू झालं आणि नंतर एकदा भेटल्यानंतर फॅमिलीला पण भेटलो आधी कॉन्ट्रॅक्ट साईन व्हायच्या आधी तर मला असं वाटलं की आम्ही सेम वेवलेंथवरती आहोत. आमचे जे थिंकिंग आहे जे फॅमिलीचं अपब्रिंगिंग आहे ते विचार जुळतात आणि ते आय थिंक जुळणं एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे बिकॉज इफ यू आर प्लॅनिंग टू वर्क टुगेदर ॲज वी डिस्कस एक डिसिजन सगळ्यांनी घेणं इज इम्पॉर्टंट आणि आय फील की वी वर एबल टू डू दॅट आणि इट वर्क इट क्लिक्ड आणि त्यानंतर द रेस्ट वॉज फॉलो बाय मॅनेजर. त्यांचा गेल्या 6-7 महिन्याचा ब्रँड अँबॅसेडर झाल्यानंतरचा काय विशेष अनुभव? आय थिंक अनुभव एकदम चांगला आहे की ही माझी दुसरी व्हिजिट आहे पुण्याला आणि जे काही एक रिलेशन आम्ही बिल्ड केलेलं आहे इट इज स्पेशल वन आणि आय बिलीव्ह इन गुड रिलेशनशिप आणि त्याच्यात जर काय रिलेशन चांगलं असेल अंडरस्टँडिंग चांगलं असेल तर रिझल्ट्स पण चांगले लागतात. नाही, 2 शेवटचे बॉल टाकूया. तू वरिष्ठ आहे, तू पहिला टाक. नाही, मी एक गोष्ट विचारू, 2 व्यक्तिगत गोष्टींकडे जायचं असल्यामुळे आणि कुतूहल सगळ्यांना असल्यामुळे विचारू इच्छितो की अंजलीच्या हातचं काय खायला सर्वाधिक आवडतं? नॉर्मली मला आठवत आहे आम्ही 1995 मध्ये ज्यावेळेला वी गॉट मॅरिड त्यावेळेला वी डिसाइडेड की आपण जस्ट हॅव टू स्टे अलोन रादर कोणी घरात काम करायला नाही पाहिजे. तर वी वर डुईंग एव्हरीथिंग मॅनेजिंग एव्हरीथिंग आवरसेल्व्स. त्यावेळेला ती जेवण करायची म्हणजे आत्ता करते असं मी म्हणणार नाही पण त्यावेळेला करत होती. त्याला आम्ही वी आर डिसाइडेड की विल टेक इट इन टर्न्स आणि मीही करायचो जेवण त्यावेळेला. सो इट वर्कड वेल आणि त्यावेळेला मला वाटतं की तिच्या हातचं जेवण वॉज नॉट बॅड की नाही आय सर्वाइव्ड. पण खास एखादा पदार्थ लक्षात आहे? खिचडी आमचा एक स्टँडर्ड स्टेपल डाएट होता कारण ते इझी होतं ना सर्वात करायला त्यामुळे कमी कष्ट लागायचे त्याच्यात. आणखी एक गोष्ट म्हणजे हे जसं वर्तमानपत्रातल्या सगळ्या माध्यमाच्या प्रतिनिधींची नातं बांधण्यापासून ते बरोबरच्या सहकारी खेळाडूंपर्यंत नातं बांधण्यापर्यंत उत्तम परस्पर संपर्कामध्ये पण वाकबगारपणात मित्र जुने अजूनही टिकून आहेत का आणि त्या मित्रांना एवढ्या वलयांकित झाल्यानंतर सुद्धा पुरेसा वेळ देता येतो का? वेळ तर पाहिजे तेवढा देता येत नाही पण मित्र टिकून आहेत का हा प्रश्न थोडा मला ऑड वाटतो कारण मला काही रिझन सापडत नाही की का नसावे. कारण भरपूर वेळा असं होतं की माझ्या शेड्यूलमुळे रेग्युलरली टचमध्ये राहणं डिफिकल्ट असतं पण जे माझे अगदी क्लोज मित्र आहेत खरे मित्र आहेत एकदम म्हणजे बरेचसे होते मित्र पण आय डिडंट फील